इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। चिंतामणी नगर मोळेगाव तांडा हैदराबाद रोड सोलापूर येथील नोंदणीकृत बांधकाम कामगारास गृहोपयोगी वस्तुसंच वाटपाचे केंद्र असून सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंच घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूरकडून अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर कामगार मुळेगाव तांडा हैदराबाद रोड येथील गोडाऊनमधून सदरचे संच ताब्यात घेतात। 18 सप्टेंबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संच देताना वैभव रगबले यांनी कामगारांना प्रति 600 रुपयांची मागणी केली। मुख्य ठेकेदार सूरज बोरामणीकर यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यास देखील त्यांनी दखल घेऊन कार्यवाही केली नाही। अखेर कामगार संघटना महासंघ सोलापूर यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना 19 सप्टेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले। त्यांनी 3 ऑक्टोबर 2025 रोजी ठेकेदार सूरज बोरामणीकर यांच्या बरोबर बैठक लावली। बैठकीत आयुष्य निलेश येलगुंडे यांनी ठेकेदारास सक्त सूचना दिल्या की यापुढे गैरव्यक्ती वैभव रगबले हा वाटपाच्या ठिकाणी दिसणार नाही आणि पैशांची मागणी करणार नाही। असे घडल्यास मी स्वतः कामगार संघटना महासंघाबरोबर तुमच्या वाटप केंद्रावर धाड घालीन अशा प्रकारच्या सूचना दिल्या। सदर सूचनेनंतर देखील बेकायदेशीर कृती चालूच आहे। कामगारांना विशेष करून मागासवर्गीय महिला पुरुष कामगार यांना टार्गेट करून प्रत्येक कामगारामागे 600 रुपये घेतल्याशिवाय संच दिला जात नाही। आर्थिक आणि मानसिक त्रास देण्याचे काम चालू आहे। एका कामगारामागे 600 रुपये घेऊन आम्ही एकटे खात नाही। सहाय्यक कामगार आयुक्तापासून अप्पर कामगार आयुक्त ते मंत्रालयापर्यंत पैसे वाटावे लागतात असे उद्गार वैभव रगबले आणि सूरज बोरामणीकर यांनी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांना बोलले आहेत। या संदर्भात जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर यांना समक्ष भेटून युनियनचे शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन सादर करून ठेकेदाराला अटक करून घडत असलेल्या बेकायदेशीर कृत्य थांबवण्याची मागणी केली आहे। यावेळेस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, उपाध्यक्ष साहेबण्णा तेगेळी, लेबर पार्टीचे शहर सचिव रफी हनगी, युवा अध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ बोराडे व प्रभारी मिलिंद गायकवाड उपस्थित होते।